नमस्कार. आज आपण मराठी वर्णमाला म्हणजेच मुळाक्षरे याचा अभ्यास करणार आहोत. मूळ वर्णमालेत 48 वर्ण होते. शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009 नुसार ॲ, अ या इंग्रजी स्वरांचा तसेच क्ष व ज्ञ या संयुक्त व्यंजनांचा वर्णमालेत समावेश होतो असे नमूद केले आहे. आधुनिक वर्णमाला पुढीलप्रमाणे 52 वर्णांची आहे. मराठी भाषेतील वर्णमालेत खालील 52 वर्णांचा समावेश होतो. वर्णमालेतील स्वर खालीलप्रमाणे आहेत. अ, आ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ, अहा. ॲ आणि अ हे दोन स्वर नव्याने समाविष्ट झालेले आहेत. वर्णमालेतील व्यंजने खालीलप्रमाणे आहेत. क, ख, ग, घ, अ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ. वर्णमालेतील ही व्यंजने असल्यामुळे याचा पाय मोडून लिहिण्याची पद्धत आहे. स्वर. अ म्हणजे अननस. आ म्हणजे आई. ई इमारत. ई इडलिंबू. उ उखळ. ऊ ऊस. ऋ ऋषी. ए एडका. ॲ ॲपल. ऐ ऐरण. ओ ओझेवाला. ऑ ऑरेंज. औ औत. अंबारी. अहा. अच्या पुढे विसर्ग किंवा कोणत्याही शब्दाच्या अक्षराच्या पुढे विसर्ग दिल्यानंतर त्याचा उच्चार म्हणजे नमः, दमः, दुःख असा होतो. व्यंजने. कमळ. क कमळ. ख खण. ग गणपती. घ घर. च चमचा. छ छत्री. ज जहाज. झ झाड. ट टरबूज. ठ ठसा. ड डमरू. ढ ढग. ण बाण. त तलवार. ह हवा. द दरवाजा. ध धरण. न नथ. प पतंग. फ फणस. ब बदक. भ भटजी. म मगर. य याक. र रवी. ल लसूण. व वजन. श शहामृग. ष षटकोन. स समई. ह हत्ती. ळ बाळ. क्ष क्षत्रिय. ज्ञ ज्ञानेश्वर. अशा प्रकारे आपण आज स्वर आणि व्यंजने यांच्याबद्दलची माहिती घेतली. स्वर ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरांचा उच्चार करतेवेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.
स्वर हे स्वतंत्र असतात, त्याच्यामुळे त्याचा पाय दुमडून किंवा मोडून लिहिण्याची गरज नाही. परंतु व्यंजनांना लिहित असताना त्याचा पाय मोडून लिहावा लागतो, कारण स्वर आणि व्यंजन एकत्र येऊन व्यंजन बनत असते. तर या मुळाक्षरांचा अभ्यास तुम्ही करा आणि त्यानंतर पुढचे जे व्यंजन आणि स्वर आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे ते आपण बघूयात. थँक यू फॉर वॉचिंग.